दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं, नाले भरून वाहू लागले आणि काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या। तसंच जय मल्हार चौक भागातील एका घराची भिंत कोसळली आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, विभागीय अधिकारी श्याम कन्ना आणि अन्य संबंधित अधिकारी यांनी पाहणी केली। बाळे संतोषनगर भागातील काही घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाली होती। बाळे ढेपे शाळेच्या समोरील हायवेजवळील ब्रिज खाली झाडाचे ओंडके, कपडे आणि इतर कचरा अडकल्यामुळे नाल्याची प्रवाह क्षमता कमी झाली आणि परिणामी पाण्याची पातळी वाढून परिसरामध्ये पाणी साचलं। बाळे राहुल नगर या भागात देखील पाणी शिरल्याची घटना घडली। बाळे पुणे हायवेच्या खालील नवीन ब्रिजचं काम सुरू असल्यामुळे नाल्याचं नैसर्गिक वहन यामध्ये अडथळे आले आहेत। प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करत पाण्याचा प्रवाह दुसऱ्या मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली। संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या। तसंच कल्पना नगर येथे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झाले होते। उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं तातडीनं पाणी निचऱ्याचं काम केलं आणि रहिवाशांना मोठा दिलासा दिला। सोलापूर महानगरपालिकेच्या जेटिंग मशीन्स आणि रोडिंग टीम 24 तास कार्यरत ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी तात्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्षाचा वापर करावा। महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील नाले सफाई पुन्हा एकदा तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत। कोणतीही समस्या आल्यास 0217 27 40 335 या क्रमांकावर अथवा टोल फ्री क्रमांक 1800 23 31 91 6 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।